जवळपास 1 ते 1.25 लाख कोटी रुपये खर्च करून सरकार वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प करत आहे। वैनगंगा नदी मध्य प्रदेशातून उगम पावते, ती महाराष्ट्रात गोंदियात येते, तिथून भंडाऱ्यात, आणि याच नदीवर गोसीखुर्द धरण झालेलं आहे। या गोसीखुर्द धरणातून, ज्याला इंदिरा सागर म्हणतात, तिथून पाणी उचललं जाणार आहे। ते थेट बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या नळगंगा धरणामध्ये आणण्यात आलेले आहे। रस्त्याने येताना 6-7 जिल्हे लागत आहेत, 15-20-25 तालुके लागत आहेत, अनेक गावं लागत आहेत। रस्त्याने येताना जवळपास 50 ते 51 जलाशय अर्थात धरणं निर्माण केली जाणार आहे, आणि त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा पूर्व विदर्भाला होणार आहे। आणि त्या ठिकाणी जे आपलं तेलंगणामध्ये वैनगंगा नदीवरच्या गोसीखुर्द धरणातून जे वाहून जाणारं पाणी आहे ते आपल्याला इकडे वळवायचं आहे। देवेंद्र फडणवीसांचा हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे। ज्या पद्धतीने समृद्धी त्यांनी केला, ज्या पद्धतीने शक्तीपीठच्या मागे लागले, त्याच्यानंतर नदीजोड प्रकल्पाचाच नंबर आहे। आता या संदर्भात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न होते, हा नेमका कुठून सुरू होणार, मध्ये कोणकोणते तालुके लागणार, कोणकोणते गावं लागणार, किती हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार, याला किती निधी लागणार, याचं काम कधीपर्यंत होणार, या संदर्भातली डिटेल माहिती मी ज्ञानेश्वर खरात पाटील युट्यूब चॅनलला दिलेली आहे। आपण त्या ठिकाणी भेट द्या। 2-3 नंबरचा व्हिडिओ आहे, किंवा नदीजोड प्रकल्प वैनगंगा नळगंगा ज्ञानेश्वर खरात पाटील असं जरी टाकलं तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल। अवश्य जा, पूर्ण व्हिडिओ बघा। धन्यवाद।